आपण नेहमी चिकन बिर्याणी मटन बिर्याणी खातो, पण आज आपण शिकणार आहोत अंड्यापासून झटपट तयार होणारी डिश म्हणजे अंडा बिर्याणी। त्यासाठी लागणारं साहित्य आहे कोथिंबीर थोडीशी धुवून घेतली, थोडासा पुदिना, थोडं आलं, गरम मसाला, हळद, जिरे पावडर, धने पावडर, 10 ते 15 लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ आणि 1-2 चमचे लाल तिखट, अर्धी वाटी दही, थोडासा खडा मसाला, त्यामध्ये आहेत 2 तमालपत्री, 1 हिरवी वेलची, 2 मसाले फूल आणि 1 मसाला वेलची, 2 कांदे भाजून घेतलेले आहेत आणि हे 2 कांदे तळून घेतलेले आहेत, 2 टोमॅटो आणि 7 ते 8 अंडी शिजवून घेतलेली। वाटी तांदळाचा हा आपण मोकळा भात शिजवून घेतलेला आहे। एका भांड्यात थोडेसे पाणी घालून आपण 2 टोमॅटो वाफवून घेणार आहोत। एका भांड्यामध्ये आपण आता कोरडे मसाले सगळे मिक्स करून घेऊया। 1.5 ते 2 चमचे धने पावडर, 1.5 चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा हळद, थोडासा गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा लाल तिखट, हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत। आपले टोमॅटो शिजून होईपर्यंत आपण अंड्यांना व्यवस्थित मसाला लावून घेऊया। त्यासाठी आपण अंड्यांना 2-3 ठिकाणी असे उभे काप देऊन घेऊया। अंडी आपण बनवलेल्या मिक्स केलेल्या सगळ्या मसाल्यात अशा प्रकारे व्यवस्थित घोळवून घेऊया। असा व्यवस्थित मसाला आपण लावून घेऊया सर्व अंड्यांना। अशा प्रकारे आपण सगळी अंडी व्यवस्थित मसाला लावून घेतलेली आहे आणि हा जो राहिलेला मसाला आहे तो आपण बिर्याणीच्या ग्रेव्हीमध्ये वापरणार आहोत। आता आपण मध्यम गॅसवर एका पॅनमध्ये 1/2 चमचा तेल टाकून आपण मगाशी मसाला लावून घेतलेली अंडी थोडीशी परतून घेणार आहोत। हलक्या हाताने ही सर्व प्रोसेस आपल्याला करायची आहे। आपण मगाशी शिजायला ठेवलेले आपले टोमॅटो व्यवस्थित शिजलेले आहेत, त्याचे साल पूर्ण असे सुटलेले आहेत, ते सोलून घेऊया। आता आपण बिर्याणीसाठी लागणारी ग्रेव्ही बनवून घेऊया। त्यासाठी आपण हे वाफवून घेतलेले 2 टोमॅटो, भाजून घेतलेला कांदा, थोडासा पुदिना, स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर, लसूण आणि आलं यांची एकत्र पेस्ट करणार आहोत। आपण आता एक मीडियम साईजचं पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे। 2 मिनिटं गॅस मोठाच ठेवूया। तेल मी कांदा तळून घेतलेलं राहिलेलंच तेल आहे। तेल थोडंसं तापलं की त्याच्यामध्ये आपण जे घेतलेले खडे मसाले आहेत 2
तमालपत्र, एक मसाला वेलची, 2 चक्री फूल, थोडासा दालचिनीचा तुकडा आणि एक हिरवी वेलची. हे व्यवस्थित परतून घेऊया. हे खडे मसाले 2 मिनिटं परतून घेतल्यावर आपण याच्यामध्ये जे मगाशी टोमॅटो, कांदा, आलं, लसूण याचं वाटण करून घेतलं ते आपण टाकून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आता 2 मिनिटानंतर आपलं वाटण व्यवस्थित परतून झालेलं आहे. त्याला साईडनी तेल सुटलं आहे. आता आपण याच्यात आपण अंड्यासाठी जो मसाला केला होता राहिलेला तो मसाला टाकून घेणार आहोत. तसेच आपण ह्याच्यात आता थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला, एक अर्धा चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा धनेपूड टाकून घेणार आहोत. तसेच थोडेसे लाल तिखट आणि चवीनुसार थोडेसे मीठ टाकून घेणार आहोत. हे मसाले व्यवस्थित एकत्र करायचे आहेत. हे मसाले एकत्र झाले की याच्यामध्ये आपण अर्धी वाटी दही टाकून घेणार आहोत. दही पण मसाल्यात व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. आता 2 मिनिटानंतर मसाले व्यवस्थित परतून झाल्यावर आपण या मसाल्यांमध्ये एक अर्धी वाटी पाणी टाकून घेणार आहोत. व एक 2 मिनिटं मसाले पाण्यात व्यवस्थित मिक्स करून घेऊन पाण्याला थोडीशी उकळी आणायची आहे. तुम्ही बघू शकता आता आपली बिर्याणीची ग्रेव्ही व्यवस्थित उकळलेली आहे. आता आपण हे भांडं गॅसवरून खाली उतरून घेऊन त्यातली अर्धी ग्रेव्ही साईडला काढून घेणार आहोत बिर्याणीचे लेयर लावण्यासाठी. बिर्याणीचे लेयर लावूपर्यंत मी एक छोटा तवा गरम करायला गॅसवर ठेवून घेतला आहे. आता आपण बिर्याणी लावून घेऊया. आता आपण या पातेल्यात आपण मगाशी शिजवून घेतलेला भात एकसारखा पसरून घेऊया. आता आपल्याला निम्माच भात टाकायचा आहे आधी. या भातावर आता आपण एक अर्धा चमचा तूप टाकून घेणार आहोत. त्याच्यानंतर ही अंडी व्यवस्थित भातावर सेट करून घ्यायची आहे. अंडी व्यवस्थित लावून घेतल्यावर आता आपण अंड्यांवर थोडासा आपण तळून घेतलेला कांदा, थोडा पुदिना आणि कोथिंबीर आणि आपण मगाशी जी अर्धी ग्रेव्ही बाजूला काढून ठेवलेली ती टाकून घेणार आहोत. आता आपला जो राहिलेला भात होता तो आपण ह्याच्यावर व्यवस्थित लावून घेऊया. भात एकसारखा वरून परत पसरून झाल्यावर एक अर्धा चमचा तूप पुन्हा टाकायचं आहे. त्याच्यानंतर
तळलेला कांदा, कोथिंबीर आणि पुदिना, आणि मगाशी सांगायचं राहून गेलेलं केशर आपण दुधात आधीच भिजत घालून घेतलेलं, ते केशरचं दूध वरून टाकून घेणार आहोत. आणि हे भांडे आपण जो तवा तापायला ठेवलेला त्याच्यावर ठेवणार आहोत. झाकण ठेवून ही बिर्याणी आपण 7 ते 10 मिनिटं वाफवून घेणार आहोत. एक 10 मिनिटानंतर आपण बघणार आहोत. आपली बिर्याणी तयार आहे. तुम्ही बघू शकता भात आपला पूर्ण फुललेला आहे. तर अशा प्रकारे आपली अंड्यापासून तयार होणारी एक वेगळी रेसिपी अंडा बिर्याणी तयार आहे.